टॅक्स भरणाऱ्या सर्व नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बातमी काय आहे तर येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांना एक मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 10 लाखांपर्यंत पगार असणाऱ्यांना कर हा भरावा लागणार नाहीये आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला हा सर्वात मोठा दिलासा असेल। 10 लाख रुपये पगारापर्यंत टॅक्स मधून सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील आणि या बजेटमध्ये तब्बल 10 लाखांपर्यंत जरी तुमचा पगार असेल तर तुम्हाला या ठिकाणी टॅक्स भरावा लागणार नाही, कर द्यावा लागणार नाही अशी घोषणा होऊ शकते। टॅक्स पेयर्ससाठी, करदात्यांसाठी मोठी बातमी। ग्राफिक्स बघतोय 0 ते 2.5 लाख रुपये 0% जुनी कर प्रणाली आपण पाहतोय। 2.5 ते 5 लाख रुपये 5% कर द्यावा लागतो। 5 ते 10 लाख रुपये 20% कर भरावा लागतो, तर 10 लाख रुपयांवरही कर जातो। 0 ते 3 लाख नवीन कर प्रणालीमध्ये 0%, 3 ते 7 लाख 5%, 7 ते 10 लाखात 10%, 10 ते 12 लाखात 15%, 12 ते 15 लाखांसाठी 20%, तर 15 लाखांपेक्षा अधिक जर इन्कम असेल तर 30% कर भरावा लागतो। सध्या किती टॅक्स तुम्ही देताय याची आकडेवारी आपण पाहिली, मात्र यामुळे मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात आहे। कर कपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। कर कपातीचा सर्वात जास्त लाभ हा नोकरदार वर्गाला होणार आहे। नोकरदारांच्या हातात अधिकचा पैसा सुद्धा येणार आहे। ग्राहक खर्च वाढून अंतिम अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यासही मदत होईल आणि त्यामुळे आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय।